आज मी तुम्हाला एका अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे ज्याबद्दल गेल्या काही महिन्यात खूप चर्चा झाली आहे। कोणी म्हणतं सरकार 9,000 महिन्यात देणार आहे, कोणी म्हणतं मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार, आणि काही जण तर म्हणतात ही फक्त जाहिरात आहे, प्रत्यक्षात काहीच मिळत नाही। मग खरं काय आहे? नमस्कार, मी गौरव आणि तुम्ही पाहतात प्राईम मराठी टीव्ही। जर तुम्ही विद्यार्थी असाल, नुकतंच शिक्षण पूर्ण केलं असेल किंवा पहिल्या नोकरीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण आज आपण पीएम इंटर्नशिप स्कीम बद्दल एकही गोष्ट लपवणार नाही। योजना काय आहे, कोण अर्ज करू शकतं, किती पैसे मिळतात, मोठ्या कंपन्यांमध्ये खरंच काम मिळतं का, आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या, हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पीएम इंटर्नशिप स्कीम म्हणजे काय? सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया, ही सरकारी नोकरी नाही, ही एक इंटर्नशिप योजना आहे। इंटर्नशिप म्हणजे काय? समजा तुम्ही कॉलेज पूर्ण केले आहे, तुमच्याकडे डिग्री आहे, पण प्रत्यक्ष ऑफिसमध्ये काम करण्याचा अनुभव नाही। अशा वेळी कंपनी तुम्हाला काही महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी काम करण्याची संधी देते। तुम्ही तिथे नवीन गोष्टी शिकता, ऑफिसमध्ये काम कसं चालतं हे समजून घेता, टीम सोबत काम करता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या रिझ्यूम मध्ये एक्सपिरियन्स ही एक महत्त्वाची गोष्ट जोडली जाते। याच उद्देशाने भारत सरकारने पीएम इंटर्नशिप स्कीम सुरू केली आहे। ही योजना का सुरू करण्यात आली? आज भारतात लाखो विद्यार्थी दरवर्षी शिक्षण पूर्ण करतात, पण त्यापैकी अनेकांना नोकरी मिळायला वेळ लागतो, कारण कंपन्या म्हणतात तुमच्याकडे अनुभव नाही, आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो अनुभव मिळणार तरी कुठून? ही दरी भरून काढण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। सरकारचा उद्देश असा आहे की तरुणांना शिक्षणानंतर थेट उद्योगधंद्यामध्ये काम करण्याची संधी मिळावी, जेणेकरून पुढे कायमस्वरूपी नोकरी मिळवणं त्यांच्यासाठी सोपं होईल। आता सगळ्यांना पडलेला प्रश्न, या योजनेत नेमकं काय मिळतं? अलीकडील फेऱ्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी खालील लाभ जाहीर करण्यात आले होते। दरमहा सुमारे 9,000 आर्थिक सहाय्य, सुरुवातीला एकदा 6,000 जॉईनिंग ग्रांट, सरकारी विमा योजनांचा लाभ, आणि इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे लाभ प्रत्येक फेरीनुसार बदलू शकतात, म्हणून अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट वरील माहिती नक्की तपासा। अर्ज कोण करू शकतो? आता महत्त्वाचा प्रश्न, ही योजना तुमच्यासाठी आहे का? साधारणपणे ही योजना भारतीय तरुणांसाठी आहे। अलीकडील फेऱ्यांमध्ये 18 ते 25 वर्ष वयोगटातील युवक युवतींना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती। काही शिक्षणाशी संबंधित आणि इतर पात्रतेच्या अटीही लागू असू शकतात, म्हणून माझा मित्र अर्ज करतोय म्हणजे मीही करू शकतो असा विचार करू नका। प्रत्येक वेळची अधिकृत सूचना वाचणं खूप महत्वाचं आहे। अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे। सर्वात आधी अधिकृत पीएम इंटर्नशिप पोर्टलवर जा, तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करा, त्यानंतर तुमचं प्रोफाईल पूर्ण भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील इंटर्नशिप शोधा आणि त्यासाठी अर्ज करा। जर तुमची निवड झाली तर पुढील माहिती तुम्हाला पोर्टल किंवा संबंधित कंपनीकडून दिली जाईल। काही महत्त्वाच्या सूचना। आता एक गोष्ट खूप लक्षात ठेवा, या योजनेच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकारही दिसून आले आहेत। जर कोणी तुम्हाला म्हणाल 5,000 द्या, तुमची निवड करून देतो, लगेच सावध व्हा। सरकारी योजनांसाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नसते। अर्ज नेहमी अधिकृत वेबसाईट वरूनच करा, आणि तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका। तर मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करत असाल आणि प्रत्यक्ष उद्योगांमध्ये काम करण्याची संधी शोधत असाल तर पीएम इंटर्नशिप स्कीम तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते। अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती वाचा, पात्रता तपासा, आणि योग्य कागदपत्रांसह अर्ज करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरू शकते। आणि अशाच सरकारी योजना, करिअर अपडेट्स आणि उपयोगी माहिती मराठीत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।